निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। तो तुम्हाला माशाच्या अंड्यात सापडला आणि तुम्ही त्याला घरी घेऊन गेलात, हो ना? तुम्हाला कसं ठाऊ? कोण आहे तुम्ही? मी पुन्हा सांगतो की ते महत्वाचं नाही. तुमचं काम झालेलं आहे. तुमच्या वाट्याला जे दायित्व दिलं होतं ते तुम्ही पार पाडलं आहे. त्या मुलात आता जीव अडकवू नका. तुमच्या वाट्याला त्याचा जितका सहवास होता तेच तुमचं सौभाग्य. येतो मी. अहो, कोण होता त्यो? आता तर इथंच होतं, आता दिसून असं झालं. मनुष्याला आत्मोन्नती करायची असेल तर कठोर साधनेला पर्याय नाही, आणि त्याचबरोबर त्याने गुरुचा शोध घ्यायला हवा. जर दृढ इच्छा असेल तर गुरुची भेट होतेच, आणि तेच त्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आज पतूर गावात माझं कोणी ऐकलं नाही असं झालं नाही. पर ते कामिकचं पोर आलं आणि मला नाही म्हणायला लागलं. अहो, ते नुसतं माशाचा परसाद खायला नाही म्हणतंय. अरे माशावर जगणारी जमात आपली. आपल्या देवाला बी माशाचाच निवद लागतोय. आज ह्यो नाही म्हणाला तर उद्या समधीच नाही म्हणायला लागत्याल. आज त्या मच्छिंद्रानं एक ठिणगी टाकली हाय, उद्या त्याचा वणवा झाला तर काय करायचं? अहो, पर ते एवढंच पोर वनवा कसं लावल? नाही नाही नाही, ते पोर काय साधं सुद्धा नाही. म्या त्याच्या डोळ्यात जाळ बघितला हाय, आणि असा बी त्यो या गावचा हाय कुठं? अक्षिनाप्पा, तुम्ही त्या पोराला घाबरताय? आम्हाला तर काही समजा ना बघा. म्या कुणाला बी घाबरत नाही. माझ्या माग गाव देवाचा आशीर्वाद हाय. अहो, ते पोर एवढंच आहे तर तुम्ही असं म्हणताय, आणि उद्या मोठं झालं तर काय कराल? म्या काय कराल हे बघालच तुम्ही. एकतर या गावात म्या राहील, नाहीतर ते पोर मच्छिंद्र.
दिसला. चल त्याच्या संग बोलू. मच्छिंद्र, मच्छिंद्र, अरे तू माझाच आहेस र. म्या तुला जन्म नाही दिला तरी बी म्या तुझी आई आहे. कोणी बी काही बी बोलू तू नग ऐकूस र. पाळणा करून वाढवलंय रे तुला. एवढी सवतच तेव्हापासून राती सती संधीसाचं रात केलंय र. तरी बी म्या तुझी आई नाही कर. मच्छिंद्र, लोक काय बी बोलतात, त्यांचं काही बी ऐकू नका. खरं सांगू, आम्ही दोघं तुझं खरं आई बाप नाही रे. खरं आई बाप नाही. आणि ते कोण आहेत हे बी मला ठाव नाही. आमच्या पोटाला तू नाही आलास, पण लय जीव लावला मी तुझ्यावर. लय जीव लावला. मला ठाव होत लोकांनी हे नाही बघवत, तर समजा महादेव बघतोय. मनाला लावून नको घेऊ. आई बी वाईट वाटून नको घेऊ. मच्छिंद्र, अरे माझं काही चुकलं आहे कर. कुणी काय बी म्हणलं तरी बी मला ठाव आहे तुम्ही माझं किती कोर कौतुक केलं आहे. तुम्ही माझ्यावर जीवापाड माया केली आहे. म्या तुम्हासनी एक सांगू, म्या जेव्हा मोठा होईन ना तेव्हा लोक तुमची नाव ध्यानात ठेवतील. मच्छिंद्र, चल. गावला एकदाचा लय हुडकायला लागलं बघा. आम्हासनी वाटलं कुठे गेलाच का काय. आम्ही लय घाबर झालो होतो बघा. आता कुठे जीव भांड्यात पडलाय आमचा. बा मला खाली उतरव. अरे बसलायस ना व, गप्प बस की. आज पातूर गावात माझं कोणी ऐकलं नाही असं झालं नाही. पर तुझ्या पोरानं
आज माझा पान उतारा केलाय. अहो असं काही बी नाही. असं काय बी नाही. म्या काय खुळा दिसलं का हो? आज याच बघून उद्या गावातील लोक माझं ऐकनाशी झाली तर अहो नाही असं नाही. मी बोलतोय याच्याशी. तो ऐकलं असं बघा, नाहीतर याच्या नावाचं गाव देवाला साकडं घालीन. अहो नाही नाही, मी त्याला समजावून सांगते. पुण्यांदा असं नाही करायचं त्यो. आयो, तू त्याला कशाला विनवण्या करते? मला काय बी व्हायचं नाही. कामिक! मच्छिंद्र तू का बस बघू. मी भेटतो तुम्हाला. चल. मच्छिंद्र, अरे इथंच वय. चल चल जेवायला चल. काही तर आणू तुला. मी तुझ्यासाठी दूध भात आणन. पण असं किती दिवस करायचं? मच्छिंद्र, तू आजवर कंदी बी माशाचं कालवण नाही खाल्लं. अरे एकदा खाऊन तर बघ, आवडेल तुला. आणि आपण एकलेच नाही, समदे खात्यात. होय, आणि देवानं त्यासने आपल्यासाठीच बनवलं आहे. तेव्हा त्यात काय बी चूक नाही बघ. मला नाही जमायचं. मला नको ते जेवण. तो मासा पकडल्यावर तडफडतो. मी स्वतः पाहिलं. जीवाची भीक मागत असतो. तू मला आणू का जेवायला? नग, मला नाही जेवायचं.
मच्छिंद्र, ये बाळ. मच्छिंद्र, मीच तुला बोलवले आहे. तुम्ही कोण आहे? मी श्री दत्त. तुला एक अत्यंत महत्वाचे सांगायचे आहे. तू आता माझ्याकडे बद्रिकाश्रम येथे ये. मी तुझी प्रतीक्षा करत आहे. पर माझा आईबा? मच्छिंद्र, तुला हे ठाऊक आहे की तुझ्या स्वभावानुसार तुझ्या सभोवतालचे कोणीही बदलणार नाही आणि तुला बदलणेही शक्य नाही. वय, पर तुम्हाला कसं ठाऊ? तुझ्यावर माझी दृष्टी आहे. तू कुठेही असलास तरी मी तुला पाहत आहे. पर त्यासनी वाईट वाटेल ना वो. तू निघून आल्यावर त्यांना दुःख होईल, परंतु भविष्यात त्यांना तुझ्याविषयी आनंद, अभिमान वाटेल. मग मी येतो. माझ्यावर, माझ्या शब्दावर श्रद्धा ठेव आणि तू जिथे असशील तिथून निघ. वाटेत काहीही वाटले तर माझे स्मरण कर. वय. जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः.